बाजारात मटर थोडे स्वस्त झाले की प्रत्येक घरात मटाराची काही ना काहीतरी नवीन रेसिपी बनतेच. तसंच आज आमच्या घरात सुद्धा मटार पॅटीस बनत आहेत. तर तुम्हाला रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल हा. चला तर मग बघूया. हे आपलं इथे मटार पॅटीस दोन्ही बाजूने असे मस्त शालो फ्राय केलेले आहेत. मटार पॅटीस खायला तयार आहेत आता. ठीक आहे, कसे झालेत? हो, आवडले? नमस्कार मंडळी, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते, म्हणजे हा घरचा व्हिडिओ. एक रेसिपी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मी बनवणार आहे आज मटार पॅटीस. बाजारात सध्या मटार चांगले आलेत, त्यामुळे मग मटार पॅटीस बनवणार आहे घरच्या घरी. तर चला बघू मग काय काय व्हिडिओ मध्ये बघायला मिळते तुम्हाला. चला दाखवते. मटार पॅटीस बनवण्यासाठी मी इथे मटार आहेत हे थोडेसे शिजवून घेतले, म्हणजे पाण्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर हे बटाटे पण उकडून घेतले. आणि गाजर होते घरात म्हणून 2 गाजर पण मी त्याच्यावरच असं उकडून घेतलेले, एक एक शिट्टी घेऊन असं. आणि कोथिंबीर आणि मिरची आहे इथे. तर आता आपल्याला हे सगळं मटार, गाजर आणि बटाटे हे सगळं आता मॅश करून, आता आपण सगळं व्यवस्थित मॅश करून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले वगैरे ऍड करायचे. चला दाखवते मी तुम्हाला. आता याच्यामध्ये मटार, बटाटा आणि गाजर होतं उकडलेलं, त्याचं सगळं आपण एकत्र मॅश करून घेतले व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे. आता हे सगळं आपलं व्यवस्थित मॅश झालंय. बटाटा, मटार आणि गाजर व्यवस्थित सगळं मॅश केलेले. आता हे आमची श्रुतिका ते काम करते, तिला ते काम दिलं मॅश करायचं सगळं. तिला मजा येते ते सगळं असं मदत करायला, तर ते मॅश करायचं काम तिला दिलं. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे मसाले ऍड करायचे. आणि कोथिंबीर आणि मिरची पण बारीक कापून ठेवलीये, तर ती आपल्याला ह्याच्यात आधी ऍड करायची सगळी. चला तर आपण सगळे मसाले वगैरे ऍड करून घेऊया. आता मी इथे सगळे मसाले घेतलेत. आता आपण मीठ घेतलंय चवीप्रमाणे. इथे हा गरम मसाला घेतलाय चवीसाठी. हा इथे चाट मसाला आहे. इथे थोडा ओवा घेतलाय मी. इथे थोडासा अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. चिमूटभर हळद आहे. आणि हा धणा जिरा पावडर घेतलेली आहे. आणि ही फक्त काश्मीरी लाल पावडर आहे, मिरची पावडर. हे फक्त कलर पुरतं आहे. आता हे बघा, हे सगळे असे मसाले आपल्याला याच्यात ऍड करायचे आणि लिंबू पिळायचे. आणि इथे 2 मिरच्या पण मी बारीक कापलेल्या आहेत, त्यामुळे मी तिखट मसाला घेतला नाहीये. आणि कोथिंबीर, आता हे सगळं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता आपले हे मसाले सगळे त्याच्यात ऍड करायचे. आता आपण करून घेऊया. हे आता आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे मसाले वगैरे टाकून. तर आपण याचे असे छोटे छोटे गोल आकाराचे पॅटीस बनवून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही शेप करू शकता. तर मी असे चपटे चपटे असे गोल करते, लहान मोठे कसे पाहिजे त्याप्रमाणे करू शकता. तर हे बघा, इथे असे मी सगळे करून ठेवलेत आधी. असे ठेवायचे पहिला सगळे. आणि मग आपल्याला ते आता तळायचे आहेत. थोडे शालो फ्राय केले तरी चालतात, कोण कोण डीप फ्राय करतं, तर डीप फ्राय पण करू शकता. मी आता शालो फ्राय करणार आहे. थोडा रवा वगैरे लावून आता आपल्याला करायचंय, तर मला मी दाखवते. इथे आता मी थोडं तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यात थोडं चिमूटभर मीठ टाकलंय. आणि त्याच्यात आपण असं थोडं थोडं पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं पातळ असं बॅटर तयार करायचं. म्हणजे आपल्याला जे वडे बनवलेत ना, इथे मी सगळे असे वडे बनवून ठेवलेत. मटारचे पॅटीस असे सगळे बनवून ठेवले. तर ते आपल्याला ह्याच्यात असं बॅटर मध्ये मिक्स करायचं. आणि इथे रवा ठेवलाय, रव्यामध्ये पण थोडंसं नावाला मीठ टाकलंय चिमूटभर अगदी. आणि त्याला मध्ये आपण ते सगळं मिक्स करून मग आपल्याला तो वडा तळायचा आहे, पॅटीस तळायचा. तर चला दाखवते तुम्हाला. इथे मी मध्यम आचेवर असं तेल तापत ठेवलं इथे पॅन मध्ये. असं मी आता ते शॅलो फ्राय करणार आहेत ना पॅटीस, म्हणून मी कमी तेल घेतलंय. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात तेल घेऊ शकता. तर इथे तेल असं तापते थोडं मध्यम आचेवर.
आणि इथे मी आता हे तांदळाच्या पिठाचं असं थोडं पातळ बॅटर तयार केलंय. म्हणजे हे आपल्या पॅटीस आहेत ना याच्यात त्याच्या आपल्याला डुबवायचे थोडे थोडे, थोडेसे ओले करायचे असे, आणि आपल्याला ते असे ओले करायचे. आणि इथे रवा ठेवलाय, त्या रव्यामध्ये आपल्याला पूर्ण असं ते कोटिंग करून घ्यायचं रव्याचं, पूर्ण सगळं वर व्यवस्थित असं लावून घ्यायचं असं. मी ते रवा घेतलाय, तर तुम्हाला जर तुमच्याकडे ब्रेडचा सुरा असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता. तर त्याशी व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं चारी बाजूला. व्यवस्थित रवा चिकटला पाहिजे तो. आणि आता आपल्याला तेलात सोडायचे व्यवस्थित. एक्स्ट्रा रवा सगळा असा काढला मी याच्यातला. आता आपल्याला तेलात सोडायचंय, तेलात सोडायचं. अशाच प्रकारचे बाकी पण वडे मी सोडते तेलामध्ये. आता मी ते ह्याचं तांदळाचं पीठ तयार केलंय, हे बॅटर तयार केलंय. तुमच्याकडे जर मक्याचं म्हणजे कॉर्नफ्लोअर असेल किंवा मैद्याचं असेल, मैदा असेल तर ते पण तुम्ही तयार करू शकता. आता मी बाकी पण पॅटीस तशी तयार करून घेते आणि मग तेलात आपण फ्राय करून घेऊ. हा इथे आपला फ्राय होतोय. तसेच बाकी पण आपण पॅटीस आता फ्राय करून घेऊया तेलात. हे आता आपण पॅटीस व्यवस्थित शिजतायत. एक साइड व्यवस्थित शिजून घेतले तेलामध्ये, शॅलो फ्राय केलेत सगळे. आता आपल्याला याला पलटी मारायची, दुसरी बाजू पण तशी शिजवायची, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तेलात. हे आपलं इथे मटार पॅटीस दोन्ही बाजूने असे मस्त शॅलो फ्राय केलेले आहेत, ते रेडी झाले खाण्यासाठी. आता आपण हे सर्व करायला घेऊया, खायला घ्यायचं आता. हे आपले मटार पॅटीस खायला तयार आहेत आता. कशी वाटते रेसिपी तुम्हाला ते आम्हाला सांगा नक्की. तुम्ही पण बनवून बघा आणि मस्त पैकी मटार पॅटीस खा. श्रुतिका कसे झालेत? भरपूर मस्त. हो, आवडले? कशावर सॉस बरं कसे छान लागतात ना खायला. मग आवडले तुला खायला? अरे वा, थँक्यू. अरे तू थँक्यू बोला पाहिजे मला, मी तर कसं थँक्यू बोलणार. चला मस्त आता आम्ही पण खाऊन घेतो. इथे प्लेटमध्ये आमच्या ठेवलेलं आहे, छानपैकी खातो आम्ही. मग नंतर मला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर मग मंडळी, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आमची आजची रेसिपी कशी वाटली, मटार पॅटीसची रेसिपी. जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आजचा, तर याला लाईक करा, शेअर करा, आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय, टेक केअर.